त्याला विचारतात की गुरुदेव, स्वयंभू मनु महाराज यांचा विस्तार तुम्ही श्रवण केलेला आहे, तुम्ही त्यांचा विस्तार मला सांगितलेला आहे, पण याच वंशामध्ये कोणी कोणी परंपरा चालवली, कोणते कोणते राजे झाले हे तुम्ही मला सांगावं, असं म्हटल्याच्या नंतर सांगायला सुरुवात करतात. कारण हा जो अष्टमस्कंद आहे, या अष्टमस्कंदामध्ये वंशावळी आलेली बरं का. वंश कोणते राजे, म्हणजे कोणत्या राजाच्या जन्माच्या पोटी कोणते कोणते राजे आले, त्यांचा वंश कसा वाढला. कारण आपण काल मनु महाराजाचा जो वंश विस्तार आहे त्या विस्ताराचं श्रवण केलं होतं. मग तेच वंश पुढे कसे कसे वाढत गेले याचा विचार इथं आलेला आहे. तेव्हा दुसरे जे मनु महाराज आहेत, त्या दुसऱ्या मनु महाराजाचं वर्णन करताना सांगतात की सारस्वत मनु हे त्यांचं नाव आहे. ते अग्नीचे पुत्र होते आणि त्यांचे पुत्र द्युमान, सुषेण, रोचस्मान असे त्यांचे पुत्र आहेत. त्या मन्वंतरामध्ये इंद्राचं नाव रोचन होतं, तुषिता इत्यादी देवता होत्या, ऊर्जस्तंभ इत्यादी सप्त ऋषी होते. त्यानंतर या मन्वंतरामध्ये वेदशिरा ऋषीची जी पत्नी तुषिता होती, देवाने तिच्यापासून विभू नावाने अवतार घेतला असं वर्णन आलेलं आहे. त्यानंतर तिसरं मन्वंतराचं वर्णन आलेलं आहे. तिसरं मन्वंतरामध्ये उत्तम महाराज मनु होते, त्यांचे जे पुत्र आहेत पवन, संजय, यज्ञहोत्र इत्यादी पुत्र आहेत. त्यानंतर चौथ्या मन्वंतराचं वर्णन आलेलं आहे. चौथ्या मन्वंतराचे महाराज आहेत तामस, त्यांचे पुत्र प्रतू, ख्याती, नर, केतू असे त्यांना 10 पुत्र झालेले आहेत. या मन्वंतरामध्ये भगवंताने हरी अवतार घेतलेला बरं का. भगवान परमात्मा हरी अवताराने प्रकट झालेले आहेत असं सांगतात. कशासाठी भगवंताने हा हरी अवतार घेतला? कारण ज्यावेळेस परीक्षित महाराज शुकाचार्यांना प्रश्न करतात की भगवंतांनी हरी अवतार घेण्याचं कारण काय, तर गजेंद्राला मगरापासून भगवंतांनी कसं सोडवलं हे मी आपल्याकडून ऐकू इच्छितो असं म्हटल्याच्या नंतर महाराज भगवान शुकाचार्य सांगायला सुरुवात करतात. श्री शुक उवाच आसीद गिरीवरो राजस त्रिकुट इति विश्रुत शिरोदेनावृत श्रीमान योजनायुत मुश्रित. सांगायला सुरुवात करतात. राजर्षी परीक्षित महाराजांना भगवान शुकाचार्य सांगतात की राजन, क्षीरसागराने वेढलेला एक अत्यंत प्रसिद्ध असं त्रिकुट नावाचं पर्वत, तो पर्वत खूप सुंदर आहे. सुंदर असं या पर्वतावर महाराज नाना प्रकारचे फुलं, फळ, वेली, सरोवरे, उद्याने असं होतं. हे जे पर्वत आहे, हे पर्वत 10,000 योजन लांब उंच एवढं होतं. चारोबाजूनं तेवढीच त्याचा वर्ग होता, त्याची खोली तेवढीच होती असं सांगतात. त्या पर्वतावर 3 शिखरं होती, सोने, चांदी आणि लोखंड याच्यापासून बनलेली 3 शिखरं होती असं वर्णन आलेलं आहे. आणि तेवढ्या मोठ्या पर्वतावर महाराज सरोवरे, उद्याने होते, वन, उपवन होते. त्या सरोवरामध्ये महाराज देव, गंधर्व इत्यादी स्नान करण्यासाठी यायचे, देवस्त्रिया स्नान करण्यासाठी यायच्या. तिथे पुष्कळशा नद्या होत्या, सरोवरे होते असं वर्णन आलेलं आहे. त्यांचं जे पाणी आहे अत्यंत निर्मळ आहे. निर्मळ पाणी असल्या कारणानं देवस्त्रिया तिथं स्नान करण्यासाठी येत होत्या. देवस्त्रिया स्नान केल्या कारणानं ते जे पाणी आहे ते पाणी सुगंधित होत होतं. आणि नेहमी तिथं फुलांनी भरलेले नाना प्रकारचे वृक्ष होते. त्या वृक्षामध्ये मंदार आहे, पारिजातक आहे, गुलाब, अशोक, चाफे, आम्रवृक्ष, चार, फळस, आंबाडा, सुपारी, मोह, सागवान, ताड, तमाल असे अनेक वृक्षाची इथं नावं आलेली आहेत. खूप वृक्ष आहेत त्या पर्वतावर.
त्याच्यामध्ये सोनेरी कलरचे कमळाचे फुलं आहेत, त्यामध्ये वेगवेगळ्या जातीचे फुलं आहेत, कुमुद आहे, उत्पल आहे, कुलार आहे, शतदल आहे, असे वेगवेगळ्या फुलांनी महाराज ते वन भरून गेलेलं आहे. तिथे अनेक पक्ष्याचे थवे सुद्धा होते, नाना प्रकारचे पक्षी, हंस आहे, कारंडाव आहे, चारवाक आहे, सारस, असे नाना प्रकारचे पक्षी महाराज गुंजराव करीत ओरडत होते. कोकिळा मधुर गायन करायच्या. असं सुंदर महाराज एकदम एवढं पवित्र अत्यंत रमणीय असं वातावरण महाराज त्या पर्वतावर महाराज एक हत्तीचा कळप राहत होता. त्या कळपाचा जो राजा आहे त्याला गजेंद्र असं नाव होतं बरं का. हा गजेंद्र एवढा बलाढ्य होता की त्या वनामध्ये राहत असताना महाराज इतर जे प्राणी आहेत ते प्राणी त्या गजेंद्राला भ्यायचे. यद्यपि जंगलाचा जो राजा असतो तो राजा कोण असतो? सिंह असतो बरं का. पण महाराज हा गजेंद्र एवढा बलाढ्य शक्तिशाली होता की या गजेंद्राला सुद्धा सिंह भियायचा. सिंह महाराज कधीच त्याच्यावर झडप घालत नसे, कारण सिंह सुद्धा त्याला घाबरत होता. एवढा बलाढ्य हा शक्तिशाली गजेंद्र होता. म्हणून या वनामध्ये फिरत असताना या गजेंद्राला कोणीही प्रतिबंध करीत नव्हतं बरं का. कधी कोणीही प्रतिबंध केलं नाही, प्रतिबंध कोणीच करत नव्हता. म्हणून हा जो गजेंद्र आहे, हा गजेंद्र त्या वनामध्ये फिरत असताना महाराज स्वैराचार वृत्तीनं फिरायचा, कोणीही त्याला अडवत नव्हतं. अशा स्वरूपाचं महाराज त्याचं बल असल्या कारणाने तो स्वच्छंदानं त्या वनामध्ये फिरत राहायचा. आणि फिरत असताना महाराज त्या वनामध्ये जे काही खायला गवत वगैरे भेटतं ते खायचे. तिथे झाडं आहेत, ते झाडं कधी महाराज आपण मस्ती करत असताना ज्यावेळेस ते झाडं कधी ते आपल्या सोंडेनं मोठमोठे झाडाचे फांद्या मोडून टाकायच्या. असे ते हत्तीचा कळप आहे तो करायचा. आणि दुपारची वेळ झाली की त्या सरोवरामध्ये ते पाणी पिण्यासाठी जायचे. पाणी पिण्यासाठी त्या सरोवरामध्ये गेल्याच्या नंतर महाराज स्वच्छंदाने त्या जलविहार करायचे. त्या पाण्यामध्ये खूप खेळायचे, नाचायचे. एक हत्ती दुसऱ्या हत्तीच्या अंगावर सोंडेने पाणी टाकायचं. असं महाराज रोजचा त्यांचा दिनक्रम त्यांचा चालला होता. एके दिवशी काय झालं, रोजच्या प्रमाणे हे जे हत्तीचं कळप आहे महाराज हे सरोवरामध्ये पाणी पिण्यासाठी आलं. दुपारची वेळ होती. दुपारच्या वेळेस पाणी पिण्यासाठी आल्याच्या नंतर महाराज हा जो गजेंद्र आहे, हा गजेंद्र आपल्या सवंगड्यासोबत पाणी पिण्यासाठी तिथे आल्याच्या नंतर महाराज त्यांनी खूप आज खेळ खेळलं बरं का. सरोवरामध्ये जलविहार करून महाराज आता सगळे हत्ती एक एक हत्ती बाहेर येऊ लागले. येत असताना महाराज आता एक हत्ती बाहेर जातात. हा गजेंद्र पाठीमागे होता. हा पण जायला पाहतो तर महाराज याच्या पायाला कोणीतरी पकडलं. याच्या पायाला मगराने पकडलेलं होतं. म्हणून हा जो गजेंद्र आहे, आपले जे साथीदार आहेत त्यांना आपल्या वाणीनं बोलवत होता. आपल्या वाणीनं बोलवत होता. वाणी म्हणजे काय, त्यांनी का आवाज दिला का हो? आवाज नाही दिला. जसे हत्ती ओरडतात ते त्यांचं बोलणंच आहे. पशुचं पक्ष्याचं बोलणं हे आपल्याला समजत नाही, पण त्यांचं त्यांना बोलणं समजतं. त्यांचं त्यांना आवाज दिलेला समजतो. त्यांची भाषा आपल्याला समजणार नाही कदाचित, पण पशुपक्ष्याची भाषा पशुपक्ष्याला समजते, प्राण्याची भाषा प्राण्याला समजते. म्हणून महाराज तो जो गजेंद्र आहे, तो आपले जे साथीदार आहेत त्या साथीदाराला त्या गजेंद्रानं बोलवलं. बोलवल्याच्या नंतर महाराज जे साथीदार आहेत ते साथीदार त्या गजेंद्राकडे जातात. त्याला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. महाराज पहिल्यांदा एक दोनच हत्ती त्याच्या मदतीसाठी आले, पण पुन्हा जो कळपातले सगळेच हत्ती येऊन त्या गजेंद्राला सोडण्यासाठी मदत करतात. सगळ्यांनी प्रयास केला
प्रयास केल्याच्या नंतर महाराज हा जो मगर आहे या मगराने या गजेंद्राचा पाय एकदम घट्ट असा पकडला होता. म्हणून महाराज हे जे गजेंद्र आहे या गजेंद्राची सुटका होत नव्हती. हे जे बाकीचे जे हत्ती आहेत त्या हत्तीने प्रयास केला महाराज. किती वेळ प्रयास करतील हो? एखादा व्यक्ती जर संकटात असेल त्याला जर मदत म्हणून करायची तर दुसरा व्यक्ती किती वेळ मदत करू शकतो त्याला? काही काळापर्यंत, काही दिवसापर्यंत, महिन्यापर्यंत, 2 महिन्यापर्यंत. तसंच महाराज हे जे हत्तीचे जे सवंगडी होते त्या सवंगड्यांनी सुद्धा थोडासा वेळ त्याला मदत केली, प्रयत्न केला, बाहेर काढण्याचा, बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. पण महाराज हा जो गजेंद्राचा पाय मगराने पकडल्या कारणानं हे जे हत्ती आहे तो बाहेर आला नाही. मग आता एक एक हत्ती महाराज या गजेंद्राला सोडून जाऊ लागले. हा गजेंद्र विचार करतोय, अरे मी ज्यावेळेस यांच्या सोबत कळपामध्ये फिरत होतो तर हे निर्भयपणाने माझ्यासोबत फिरत होते. आज माझ्यावर अशी वाईट वेळ आली म्हणून मला कोणीही साथ देत नाही, असं तो मनात विचार करतो. महाराज कोण कोणाचा असतो? ज्यावेळेस आपल्यावर संकट येतात ना महाराज त्यावेळेस कोणी कोणाचं नसतं बरं का महाराज. कोणी कोणाचं नसतं. नाही कुणाची कोणी. जसं महाराज या हत्तीला या गजेंद्राला महाराज कोणीही आता साथ देत नाही. महाराज कोण कोणाला साथ देते? जोपर्यंत महाराज आपण एखाद्याकडे स्वार्थ ठेवतो ना तोपर्यंतच एखाद्याची आपण मदत करतो. महाराज स्वार्थ संपला की मदत करणं आपण सोडून देतो. महाराज बाहेरच्याच जाऊ द्या महाराज, आपली बहीण सुद्धा भावाचं कुठेपर्यंत वावा करते. जोपर्यंत बऱ्याच चाले धंदा बहीण म्हणे दादा, जोपर्यंत भावाचा एखादा व्यवसाय चांगला चालतो तोपर्यंतच बहीण दादा दादा म्हणते. अरे बहिणीचं जाऊ द्या, आपली जी पत्नी आहे ती पत्नी तरी आपल्याला कुठेपर्यंत साथ देते हो? हा, त्या पत्नीला आपण ज्या वेळेस शृंगार आणून देऊ, चांगले चांगले वस्त्र आणून देऊ तोपर्यंतच महाराज पत्नी ही पतीची सेवा करत असते बरं का. सदा शृंगार भूषणे ज्या वेळेस महाराज शृंगार देऊ ना त्यावेळेस ही जी पत्नी आहे कांता लवे बहु माने असं म्हटलेलं बरं का. कांता लवते म्हणजे हाजी कुठेपर्यंत करते ती? जोपर्यंत आपले जे पती आहेत ते पती आपल्याला नवीन नवीन वस्त्र शृंगार आणून देत नाही तोपर्यंतच सेवा करते. आणि एकदा ते बंद झालं की मग सेवा करणं सुद्धा सोडून देते. म्हणून जोवरी चळन हा जो गजेंद्र आहे हा गजेंद्र आता विचार करतो की आपल्याला कोणीही साथ देत नाही. जोपर्यंत आपण चांगले होतो तोपर्यंतच आपल्याला सर्वांनी साथ दिली असा विचार हा गजेंद्र करतो. या गजेंद्राचा विचार असा झाला की आता आपल्याला कोणी साथ देत नाही ना, आता आपली सुटका आपणच करावी असा विचार करून महाराज त्याने त्या मगरासोबत महाराज झटपटायला सुरुवात केली. पण महाराज हा जो मगर आहे या मगरानं त्या गजेंद्राचे पाय एकदम घट्ट पकडले होते. अशा अवस्थेमध्ये महाराज मगर कधी या गजेंद्राचे पाय सोडायला तयार नव्हता. म्हणून यांनी नाना प्रयास केले महाराज, प्रयत्न केले. 1-2 वर्ष नाही बर का, समासहस्रम व्यगमन महीपते. महाराज 1000 वर्ष निघून गेले तोपर्यंत हा गजेंद्र त्याच्याशी झटपटत होता, सुटण्याचा प्रयत्न करत होता. सहस्र वरुषे जा गजेंद्र तो हाती सहस्र वरुषे जळा माझी नखरे पुढीला जळा माझी नखरे पुढीला गजेंद्र तो हाती सहस्र वरुषे गजेंद्र तो हाती सहस्र वरुषे जळा माझी नखरे. जो गजेंद्र आहे तो सुटण्याचा प्रयत्न करतोय. पण महाराज 1000 वर्ष निघून गेले तरीही जो मगर आहे तो मगर त्याला सोडत नाही. महाराज
शेवटी काय करावं, हा जो मगर हा जो गजेंद्र आहे, हा गजेंद्र हतबल होतो. विचार करतोय की आता आपली जी शक्ती आहे ते शक्ती क्षीण होत चाललेली आहे, काय करावं विचार करतो महाराज. आता आपण या मगराच्या तावडीतून कसं सुटावं महाराज. त्याला पूर्व स्मृती झाली आणि पूर्व स्मृती झाल्याच्या नंतर महाराज आता तो कशाचीही वाट न पाहता आता ते जे गजेंद्र आहे तो गजेंद्र महाराज आता भगवंताला आळवत. असेल जो कोणी ब्रह्मांड चालक, 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 अति जो कोणी ब्रह्मांड चालक. म्हणून महाराज हा जो गजेंद्र आहे हा गजेंद्र विचार करतोय आणि विचार करून महाराज आता कोणाच्याही तावडीतून आपण सुटणार नाही, आपल्याला वाचवणारे परब्रह्म परमात्मा आहेत. म्हणूनच मग त्याने विचार केला आणि विचार करून महाराज त्या सरोवरामध्ये जे कमळाचं फूल आहे ते फूल त्यांनी सोंड्यानं तोडलेलं आहे आणि तोडून महाराज भगवंताचा त्यांनी धावा केला आणि ते जे फूल आहे ते जे पुष्प आहे ते भगवंताला अर्पण केल्याबरोबर महाराज भगवान परमात्मा त्या गजेंद्राची सुटका करण्यासाठी तिथे त्या जलाशयात आलेले आहेत. कनवाळू कृपाळू भक्ताला, कनवाळू कृपाळू भक्ताला, गजेंद्राचा धावा तुला केला निघाली, गजेंद्राचा धावा. गजेंद्राने बोलवलं, भगवंताचा धावा केला. त्यावेळेस महाराज भगवान परमात्मा लगेच महाराज वैकुंठातून त्या सरोवराकडे येतात. लक्ष्मी माता विचारते की प्रभू तुम्ही कुठं चाललात. त्यावेळेस एवढा सुद्धा वेळ नव्हता महाराज भगवंताकडे की हत्ती संकटात पडला एवढं सांगायला सुद्धा वेळ नव्हता. तत्काळ महाराज भगवान परमात्मा त्या सरोवरात येतात आणि आल्याच्या नंतर महाराज त्यांनी सुदर्शन चक्र सोडलेलं आहे आणि सुदर्शन चक्र सोडून ते जो मगर आहे त्या मगरावर महाराज ते सुदर्शन चक्र चाललं आणि मगराचा उद्धार झाला. आणि हा जो गजेंद्र आहे या गजेंद्राच्या पाठीवरून भगवंताने हात फिरवल्याच्या नंतर त्याच्यातून एक दिव्य पुरुष प्रकट झाला. तर महाराज हे जे मगर आणि हे जे गजेंद्र आहे हे कोण होते तर याचा विचार आहे महाराज. हा जो गजेंद्र आहे हा गजेंद्र पांडेय देशाचा राजा होता बरं का. पांडेय देशाचा राजा होता. इंद्रद्युम्न त्याचं नाव होतं. हा एकदा वनामध्ये तपस्या करीत होता, साधना करू लागला. पण झालं असं की ते साधना करत असताना वनामध्ये साधना करत असताना त्यांनी मौन धारण केलं होतं. मौन धारण केलं होतं. पुन्हा वनामध्ये राहत असताना महाराज त्याचे दाढी जटा वाढलेल्या होत्या. तो भगवंताचं ध्यान करू लागला. त्यावेळेस महाराज तिथं अगस्त्य ऋषी आले आणि अगस्त्य ऋषी आले या इंद्रद्युम्न राजाला माहिती नाही की आपल्या समोर आपले गुरुदेव आलेत, ऋषी आलेत. तो ध्यानस्थ असल्यामुळं त्यांना माहिती नाही झालं. पण ह्या अगस्त्य ऋषींना वाटलं की हा मी आलेलं पाहून सोंग करतोय, ढोंग केला यांनी. म्हणून या इंद्रद्युम्न राजाला त्या अगस्त्य ऋषींनी श्राप दिला की जा, तुझी जी बुद्धी आहे ती बुद्धी जड आहे, तुला कोणी आलेलं गेलेलं कळत नाही, तू हत्तीसारखा जड बुद्धीचा होशील. म्हणून महाराज त्याला गजेंद्र व्हावं लागलं. तर त्या इंद्रद्युम्न राजाने उशाप मागितला. त्यावेळेस हे जे अगस्त्य ऋषी त्या अगस्त्य ऋषींनी सांगितलं की ज्यावेळेस हत्तीच्या यवनेमध्ये ज्यावेळेस भगवान परमात्माचं तुला दर्शन होईल ना त्यावेळेस तुझी त्या यवनीतून सुटका होईल असं सांगितलं होतं. त्यानंतर हा जो मगर आहे, हा जो मगर म्हणजे हुहो नावाचा गंधर्व, तो देवल ऋषीच्या शापानं याला मगर व्हावं लागलं. मग त्या मगराची सुद्धा महाराज भगवंताने
त्या यवनीतून सुटका केलेली आहे, त्याला मुक्ती दिलेली आहे. ही जी कथा आहे ही 4थ्या मन्वंतराची कथा महाराज भगवंताने हरी अवतार या मन्वंतरामध्ये घेतलेला आहे. यानंतर 5वं जे मन्वंतर आहे त्याचं वर्णन आले. पंचमो रैवतो नाम मनुस्ताम सहोदर असं म्हटलेलं आहे. महाराज मनो महाराजाचे जे सहोदर म्हणजे सख्खे भाऊ हे 5वे मनो महाराज झाले. रैवत हे त्यांचं नाव आहे. भूतरय इंद्र विभू हे त्यांचे पुत्र आहेत. हिरण्यरेबा आणि वेदशिरा हे सप्त ऋषी आहेत असं वर्णन आलेलं आहे. त्यानंतर महाराज यांच्यापासूनच लक्ष्मी मातेनं प्रार्थना केल्यावर तिला राहण्यासाठी भगवंताने वैकुंठधाम निर्माण केलेलं आहे. जसं एखादी पत्नी आपल्या पतीकडे हट्ट करते की मला ती वस्तू पाहिजे, त्यावेळेस तो जो पती आहे तो पुरवण्याचा प्रयत्न करतो, तसं भगवान परमात्म्याकडे लक्ष्मी मातेनं हट्ट धरला. त्यावेळेस या विभू नावाच्या पुत्राच्या योगानं महाराज परमात्म्याने वैकुंठ धाम निर्माण केलेले लक्ष्मी मातेला राहण्यासाठी. यानंतर जे 6वे मनु आहेत ते चाक्षुष. या मन्वंतरामध्ये भगवंताने कुर्म अवतार धारण केलेला आहे. त्याचबरोबर याच मन्वंतरामध्ये देवाने धन्वंतरी आणि मोहिनी अवतार धारण केला. मग हे भगवंताचे जे 3 अवतार झाले हे कशासाठी झाले आहेत ते सांगतात. एकदा देवराज इंद्र हत्तीवर बसून मृत्यूलोक पाहण्यासाठी आले. मृत्यूलोक पाहण्यासाठी आले की कसं आहे मृत्यूलोक हे जे आहे सुंदर, किती सुंदर आहे हे पाहण्यासाठी ते आले. पृथ्वी फार सुंदर आहे बरं का, पवित्र आहे. इथे नाना प्रकारचे तीर्थक्षेत्र आहेत. ते पाहण्यासाठी आपल्या पत्नीसह म्हणजे सची मातेसह इंद्र आले. इंद्र आल्यानंतर महाराज काय झालं हे पाहू लागले. पृथ्वीवर अनेक तीर्थक्षेत्रावर त्यांनी भ्रमण केलं आणि भ्रमण केल्याच्या नंतर महाराज भ्रमण करत असताना त्यांच्या समोर दुर्वासा ऋषी आले. दुर्वासा ऋषी आल्याच्या नंतर इंद्राला वाटलं आपण जर त्यांना नमस्कार जर नाही केला तर ते आपल्याला श्राप देतील, क्रोधित होतील असा विचार त्यांनी केला. म्हणून इंद्राने काय केलं की त्या हत्तीवरून खाली उतरले. खाली उतरून दुर्वासा ऋषीला त्यांनी नमस्कार केला आणि नमस्कार केल्याच्या नंतर महाराज आता दुर्वासा ऋषीला वाटलं देवराज इंद्र आहेत, त्यांचंही आपण स्वागत केलं पाहिजे, आदरातिथ्य केलं पाहिजे. म्हणून आपल्या गळ्यामधला जो हार आहे तो हार इंद्राच्या गळ्यामध्ये टाकला. इंद्राच्या गळ्यामध्ये टाकल्याच्या नंतर महाराज जसे ते इंद्र हत्तीवर जाऊन बसतात त्यावेळेस ही जी सची माता आहे त्यांची जी पत्नी आहे त्या पत्नीनं नाक मुरडलं. सची मातेनं नाक मुरडलं. छी म्हणे त्यांनी हार घातलेला तुम्हाला त्यांनी घातला असं ती म्हणाल. त्यावेळेस इंद्राला सुद्धा वाटलं अरे हा म्हणे त्यांचा हार आपण धारण केला. नाही, त्यांनी काढला आणि तो हत्तीच्या सोंडेमध्ये टाकला. आता हत्तीला त्या हाराचं काय कौतुक आहे? काहीच कौतुक नाही हत्तीला. त्या हत्तीनं लगेच तो हार सोंडेतला काढला आणि आपल्या पायाखाली घातला आणि तोडवला. हे सगळं दृश्य दुर्वासा ऋषीनं पाहिलं. दुर्वासा ऋषीनं पाहिल्याच्या नंतर दुर्वासा ऋषी चिडले. म्हणे इंद्रा तुला पदाचा अहंकार झालाय, धनाचा अहंकार झालाय, जा पदच्युत होतील असं त्यांनी श्राप दिला. असं श्राप दिल्याच्या नंतर महाराज राज्यहीन होशील, शक्तिहीन होशील असं श्राप दिला त्यांनी. आणि याच शापामुळे महाराज इंद्राचं राज्य गेलं. आता इंद्र राज्यहीन झाले. त्या काळामध्ये बळी बलवान होते, बलाढ्य होते. कारण बळी जे होते ते राक्षसाचे राजे होते बळी. म्हणून त्या ऋषीचं शाप सहाय्यक झालं आणि शाप सहाय्यक झाल्या कारणानं महाराज ह्या जे इंद्राचं राज्य आहे ते राज्य गेलं. आणि राज्य गेल्याच्या नंतर महाराज आता काय करावं? जर शक्तीहीन असला, राज्यहीन असला, धनहीन असला कोण विचारतं? कोणीच विचारत नाही. जोपर्यंत आपल्याकडे एखादी संपत्ती आहे, धन आहे, तोपर्यंत सर्वजण आपल्याला काय करतात? नमस्कार करतात. एकदा ते निघून गेल्याच्या नंतर कोण नमस्कार घालायला रिकाम आहे? म्हणून महाराज आता हे जे देवराज इंद्र आहेत यांची दुर्दशा अशी झाली की आता यांना कोणीच विचार, कारण राज्यपद गेलं, सगळं गेलं. मग तेव्हा महाराज ते
ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला त्यांनी सांगितलं की ब्रह्मदेवाने सांगितलं की तुम्ही माझ्याकडे हे काही कार्य होत नाही, तुम्ही श्रीहरीकडे जा. त्यावेळेस महाराज इंद्र भगवान श्रीहरीकडे गेले. मग त्यावेळेस भगवंताने त्यांना असं सांगितलं की तुम्ही आता काय करा म्हणे, तुम्ही आता युद्ध करण्याच्या भानगडीत पडू नका. सध्या जो काळ आहे तो राक्षसाच्या वृद्धीचा काळ आहे, म्हणून तुम्ही त्यांच्याशी युद्ध करू नका, तर तुम्ही त्यांच्याशी मैत्री करा असं सांगितलं भगवंतांनी. त्यावेळेस इंद्राला सांगण्यात आलं की तुम्ही राक्षसासोबत मैत्री करा आणि मैत्री करून काय करायचं, तुम्ही समुद्रमंथन करा. समुद्रमंथन केल्यानं काय होईल, त्याच्यामध्ये अमृत निघेल आणि अमृत निघाल्याच्या नंतर ते अमृत तुम्ही प्राशन करा, म्हणजे तुम्हाला बल येईल असं भगवंताने सांगितलं. भगवंतानं असं सांगितल्याच्या नंतर इंद्रानं ऐकायचं ना भगवंताच्या गोष्टी. इंद्र त्याच्यावर कुशंका करू लागले. मी जर त्या राक्षसाकडं बली महाराजाकडे गेलं तर बली महाराज माझं ऐकतील का? जसं आपण एखाद्या लहान मुलाला काही जर काम सांगितलं की जा दुकानातून हे सामान घेऊन ये, तर ते लेकरू काय म्हणतं, तिथं कुत्रंच राहतंय, ते दुकानच बंद राहील, ते मामा दुकानदार मला काही देतच नाही असं म्हणतं का नाही. तसं हे जे इंद्र आहे ते इंद्र म्हणू लागले, मी जर बलीकडे गेलो आणि गेल्याच्या नंतर बलीनी हे ज्या गोष्ट आहे ती मान्य नाही केली तर त्यावेळेस भगवंताने सांगितलं की तुम्ही बलीकडे जा आणि त्यांना हा प्रस्ताव सांगा की समुद्रमंथन करायचंय. समुद्रमंथन करत असताना ज्या ज्या वस्तू समुद्रमंथनामध्ये निघतील त्या वस्तू आपण दोघं घेऊ. ते जर त्यांनी जर काही आट दिली तर ती आट मान्य करायचं असं देवाने सांगितल्याच्या नंतर महाराज इंद्र जातात, बलीकडे गेले आणि बलीला सांगितलं की समुद्रमंथन करायचे. त्यावेळेस बलीने सुद्धा महाराज काही नियम अटी घातल्या. त्यावेळेस त्यांचं ठरलं की मग ज्या काही वस्तू निघतील समुद्रमंथनामध्ये त्या वस्तू काय करायच्या, आपण अर्ध्या अर्ध्या वाटप करून घ्यायच्या असं ठरलं त्यांचं. मग ठरल्यावर महाराज त्यावेळेस आता समुद्रमंथन करायचे त्यासाठी तयारी करू लागले. तर आता समुद्रमंथनासाठी महाराज रवी कशाची करायची, मंथन करायचं म्हणजे साधं आपल्याला घरी ताक मंथन करायचं असतं बरं का. त्याच्यासाठी रवी लागते, दोरी लागते. तसं आता सध्या मिक्सरमध्ये करायला लागले बघा. संतोष भाऊ म्हणले आता रवीची काही गरज नाही, दोरीची गरज नाही, आता मिक्सरमध्ये करायला लागली. पूर्वी आता मंथन करायचं म्हणजे ह्या वस्तू लागतात. मग एवढा मोठा समुद्र आहे, या समुद्राचं मंथन करायचं तर कशानं करायचं, तर महाराज मंदार पर्वत आणला. पर्वत आणत असताना महाराज ते एवढा मोठा बलाढ्य पर्वत येईल कसा, म्हणून भगवंतांनी कूर्म अवतार धारण केला. त्यासाठी भगवंताचा कूर्म अवतार झाला आणि मग आता त्याला दोर म्हणून वासुकी नागाचा दोर केलेला आहे आणि मंथन सुरू झालं. मंथन सुरू झाल्याच्या नंतर महाराज आता मंथन सुरू करायचंय. तर त्या मंथनामध्ये महाराज जसं मंथन सुरू झालं त्यावेळेस सुरुवातीला महाराज त्या समुद्रातून हलहल विष निघालं. विष निघाल्याच्या नंतर महाराज देवता असुर लोक महाराज मूर्छित होऊ लागले. एवढा या विषाचा प्रभाव होता. मग आता करावं काय, हे जे विष निघालेलं आहे हे कोण पचविल, एवढं सामर्थ्य कोणाकडे आहे. म्हणून सगळ्या देवतांनी महाराज भगवान शंकराची प्रार्थना केली. भगवान शंकराची प्रार्थना केली. भगवान शंकराला बोलवण्यात आलं आणि भगवान शंकराची प्रार्थना केली. भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं आणि भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतल्याच्या नंतर भगवान शंकरांना सांगितलं की हे जे विष आहे ते विष तुम्ही प्राशन करून घ्या. त्यावेळेस महाराज एवढं सामर्थ्य आहे महाराज भगवान शंकराकडे, विष पचवण्याचं सामर्थ्य भगवान शंकराकडे आहे. महाराज प्रसन्न होते. भगवान शंकराने ते जे विष आहे हलाहल विष महाराज प्राशन केलं बरं का. त्या भगवान शंकराला महादेव एक नाव आहे बरं का. बाकीला आपण देव म्हणतो पण भगवान शंकराला महादेव म्हणतो. महा म्हणजे मोठा. महाराज मोठं जर व्हायचं असेल तर महाराज विष पचवता आलं पाहिजे बरं का.
विष पचवावं लागतं. मग कशाचं विष असतं? विष म्हणजे महाराज हे रोगर औषधी हेच विष नसतं बरं का महाराज. बोलणंही खावं लागतं, ऐकूनही घ्यावं लागतं. सगळ्या गोष्टी महाराज पचवाव्या लागतात, सगळ्याच ऐकून घ्यावं लागतं. चांगलं वगैरे सगळंच ऐकून घ्यावं लागतं, ते पचवून घ्यावं लागतं. तसं त्यावेळेसच एखादी व्यक्ती मोठी होत असते. तसं भगवान शंकर महाराज देवादिदेव महादेव झाले. याचं कारण महाराज हे भगवान शंकर यांनी हलाहल विष प्राशन केलेलं आहे. आणि हलाहल विष प्राशन केल्याच्या नंतर महाराज पुन्हा हे जे देवता आणि असुर लोक आहेत यांनी समुद्र मंथनाला सुरुवात केली. त्यावेळेस याच्यामध्ये महाराज कामधेनू प्रकट झाली. त्यावेळेस ती देवतांनी घेतली. उच्चशिवा नावाचा घोडा, त्यानंतर ऐरावत हत्ती, पुन्हा कौस्तुभ नावाचा मणी तो बी भगवंताने धारण केलेला. यानंतर कल्पवृक्ष पारिजात निघालेला आहे. त्याच्यातून असे एक 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 रत्न निघू लागले महाराज. सगळ्यात शेवटी या समुद्र मंथनामध्ये महाराज अमृत निघालेलं आहे. अमृत निघाल्याच्या नंतर महाराज आता अमृताचा कलश ते पाहिल्याच्या नंतर देवता आणि असुर लोक विचार करू लागले, हे जे अमृताचं घडा आहे, तो कलश आहे, तो मला पाहिजे मला पाहिजे म्हणून देवतांनी आणि असुरांनी दोघांनी महाराज झटापट सुरू केली. त्यावेळेस शेवटी इंद्राचे जे पुत्र आहेत जयंत यांनी तो कलश घेतला आणि आकाश मार्गाने जाऊ लागले. आकाश मार्गाने जात असताना महाराज झटापट झाली. त्या झटापटीमध्ये अमृताचे 4 जे बिंदू आहेत ते बिंदू या पृथ्वी तलावर पडले. ज्या ज्या ठिकाणी हे अमृताचे बिंदू पडले आजही त्या ठिकाणी अमृत महोत्सव होत असतो बरं का. 12-12 वर्षाला या 4 ठिकाणी जे अमृताचे बिंदू पडलेले आहेत या 4 ठिकाणी महाराज आजही अमृत कुंभ महोत्सव होतो. त्याला आपण कुंभमेळा म्हणतो हे का नाही. हरिद्वार आहे, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक या 4 ठिकाणी महाराज अमृताचे बिंदू पडलेले आहेत. म्हणून 12-12 वर्षानंतर आजही आपण ते अमृत कलश महोत्सव करतो, त्याला कुंभमेळा म्हणतात. मग हे जे कलश घेऊन जात असताना महाराज अमृताचे बिंदू पडले तेवढ्यामध्ये महाराज आता हा जो कलश आहे त्या इंद्रपुत्र जयंताकडून महाराज राक्षसाने घेतला. हातात त्यांच्या गेल्याच्या नंतर देवतांना ते मिळणं शक्य नव्हतं. मग महाराज आता देवता उदास झाले, खिन्न झाले, काय करावं कळत नव्हतं. तेवढ्यामध्ये या देवाने आणि असुराने पाहिलं की एकदम दिव्य प्रकाश तेज आपल्याकडे येते. काय आहे हे महाराज कोणालाही समजायला तयार नव्हतं. एवढं दिव्य प्रकाश येतंय महाराज. खूप सौंदर्य होतं. अशी एक स्त्री येत होती महाराज. त्या स्त्रीने मेखला धारण केलेले आहेत, कमरपटा धारण केलेला आहे, सुंदर असे वस्त्र धारण केलेले आहेत, सुंदर अशी सजून महाराज एकदम दैदिप्यमान अशी स्त्री महाराज मंद मंद पावलं टाकेत महाराज ते देवता आणि असुर लोक जिथे जे भांडण करू लागले त्या ठिकाणी ही स्त्री आली, येऊन थांबली. थांबल्याच्या नंतर महाराज समोर आल्याच्या नंतर एवढी खूप सुंदर स्त्री जशी एखादी देवांगना आहे तशी ती स्त्री येऊन थांबल्याच्या नंतर त्या स्त्रीनं विचारलं काय चाललंय तुमचं म्हणे. त्यावेळेस देवता आणि असुर लोकांनी सांगितलं काही नाही म्हणे बाई, आम्ही हे जे अमृताचा कलश आहे हा अमृताचा कलश कोणी घ्यावा हा विचार करतो. आम्ही समुद्रमंथन केलेलं आहे, या समुद्र मंथनामध्ये हा अमृताचा कलश कोणी घ्यायचा हा विचार करतोय असं म्हणू लागले. त्यावेळेस ती म्हणू लागली मग तुम्ही भांडण का करता. ते म्हणे बाई आम्ही भांडण नाही केलं. हा एवढ्या सुंदर स्त्रीच्या समोर आपली इज्जत जाऊ नये म्हणून त्यांनी काय सांगितलं आम्ही भांडण नाही केलं, फक्त एक कसं वाटायचं हा आमचा विचार चालू आहे. त्यावेळेस ही जी स्त्री आहे या स्त्रीनं सांगितलं मग मी करू का तुमचे या अमृताची वाटणी. त्यावेळेस त्यांनी सांगितलं हो आम्हाला या देवतावर विश्वास नाही. आणि देवता सुद्धा म्हणू लागले की आम्हाला राक्षसावर विश्वास नाही, तुम्ही याची वाटणी करून द्या.
असं म्हटल्याच्या नंतर महाराज ते जे मोहिनी रूपातले जे भगवान परमात्मा आहेत, त्या भगवान परमात्म्यांनी महाराज त्यांना सांगितलं की तुम्ही असुरांनी आणि देवतांनी दोघांनीही रांगा करा आणि रांगेमध्ये बसा. असं म्हटल्याच्या नंतर एका साईडला महाराज देवता बसलेले आहेत रांग करून, आणि दुसऱ्या साईडला हे जे असुर लोक आहेत ते राक्षस बसलेले आहेत. मग असे बसले असल्या कारणानं महाराज हे जे भगवान परमात्मा आहेत, हे भगवान परमात्मा महाराज आता मंद मंद पावलं टाकत 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 महाराज त्या रांगेमधून फिरू लागले. फिरत असताना महाराज ज्यावेळेस देवतेच्या रांगेमध्ये जायचे त्यावेळेस देवतेला अमृत पाजायचे, आणि तसाच एक कलश महाराज मद्याचा म्हणजे एक दारूचा कलश त्यांनी तयार केला होता देवतांनी. आणि ज्यावेळेस राक्षसाच्या रांगेमध्ये ते जायचे त्यावेळेस महाराज त्या राक्षसांना हे मद्यपान पाजायचे. मद्यपान पाजत असताना महाराज हे जे राक्षस आहेत, राक्षसाने मद्यपान पिल्याच्या नंतर महाराज एकदम मंदधुंद झालेले आहेत, अजूनही कामुक भावनेने त्या स्त्रीकडे पाहू लागले, त्यांना भान राहिलं नाही. अशा अवस्थेमध्ये महाराज भगवान परमात्मा देवतेंना अमृत पाजू लागले. तेवढ्यामध्ये महाराज राहू आपल्या अन्य लोकांना सांगू लागला, अरे ही जी बाई आहे ही बाई आपल्याला ठकवते, आपल्याला मद्यपान पाजत आहे आणि देवताला अमृत पाजत आहे, अरे सावध व्हा असं म्हणू लागले. तरीही महाराज त्या राहूचं कोणी ऐकलं नाही. त्यावेळेस राहूंनी विचार केला, जाऊ द्या म्हणे, बाकी कोणी नाही आले ना, मग आपण एकट्यानेही अमृत घ्यावं. म्हणून राहूंनी आपला वेश पालटला आणि वेश पालटून महाराज तो देवतेच्या रांगेत जाऊन बसला. रांगेत जाऊन बसला तो चंद्राच्या आणि सूर्याच्या मध्यभागी जाऊन बसला. आणि चंद्राच्या सूर्याच्या मध्यभागी जाऊन बसल्याच्या नंतर जसे ते मोहिनी भगवान परमात्मा महाराज अमृत पाजत पाजत आले त्यावेळेस सूर्याने आणि चंद्राने सांगितलं की बाई हे आमच्यातलं नाहीये. त्यावेळेस दिलं होतं महाराज अमृत, राहूला सुद्धा थोडंसं अमृत दिलं होतं. ते अमृताचा घोट राहूने पिल्या कारणाने महाराज आता भगवान परमात्मा मोहिनी अवतारामध्ये न राहता महाराज भगवंताने आपलं जो खरं स्वरूप आहे ते स्वरूप प्रकट केलेलं आहे. आणि प्रकट करून महाराज त्याने लगेच त्या सुदर्शन काढलं आणि सुदर्शनाने त्या राहूचे 2 तुकडे झाले. पण ज्या भागामध्ये महाराज अमृत केलं होतं पोटामध्ये ते तसंच जिवंत राहिलं. त्याच राहूचे राहू आणि केतू असे 2 वेगवेगळे भाग झालेले आहेत. आणि आता हे राहू आणि केतू महाराज हे आजही चंद्राला आणि सूर्याला महाराज त्रास देतात म्हणजे काय करतात हो, चंद्रावर आणि सूर्यावर त्यांची वक्र दृष्टी असते. म्हणून महाराज हे चंद्र आणि सूर्य कधीच भगवंताचे पाय सोडत नाहीत बरं का. म्हणून त्या चंद्राला आणि सूर्याला काही होऊ शकत नाही. फक्त ज्यावेळेस राहूची आणि केतूची सावली चंद्रावर आणि सूर्यावर पडते त्यालाच आपण म्हणतो महाराज चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण असं म्हणतो बरं का. त्यावेळेस महाराज जसे भगवान परमात्मा खऱ्या स्वरूपामध्ये प्रकट झाल्याच्या नंतर महाराज आता हे जे देवता लोक आहेत या देवतांनी अमृत प्राशन केल्यामुळं हे देवता लोक बलाढ्य झाले होते. मग राक्षसामध्ये आणि देवतेमध्ये महाराज युद्ध सुरू झालं. युद्धामध्ये राक्षस हारल्या गेले आणि इंद्राचा विजय झाला. आणि इंद्राचा विजय झाल्या कारणानं महाराज आता इंद्राचं जे राज्य आहे ते राज्य महाराज इंद्राला परत मिळालं. त्यावेळेस महाराज इंद्र राज्य करू लागला. इंद्र राज्य करत असताना महाराज इंद्र राज्य करत होता. बराच काळपर्यंत इंद्राने आपलं राज्य केलेलं आहे. त्यानंतर महाराज आता राक्षस मारले, त्याच्यामध्ये बळी सुद्धा मारला गेला. म्हणून शुक्राचार्यांनी बळीला पुन्हा जिवंत केला. काही मुख्य जे राक्षस आहेत त्या राक्षसांना शुक्राचार्यांनी जिवंत केलेलं आहे आणि पुन्हा स्वर्गावर स्वारी करायला लावली. त्यावेळेस पुन्हा स्वारी केल्यानंतर पुन्हा हे जे इंद्र आहे इंद्र पराभूत झालेला आहे. इंद्र पराभूत झालं, इंद्राचा पराभूत झाला, राज्य गेलं. आता इंद्र विचार करतोय की काय करावं. वारंवार अपयश येतंय
आता प्रत्येक वेळेस भगवंताकडे जाणं योग्य नाही, म्हणून आता इंद्र महाराज आपल्या आईकडे जातात, आदिती मातेकडे जातात. आदिती मातेला त्यांनी आपलं दुःख सांगितलं. त्यावेळेस त्या मातेनं आता इंद्रासाठी कायमचा काहीतरी उपाय करावा यासाठी माता रुसलेल्या आहेत. आणि कश्यप ऋषी ज्यावेळेस विचारले त्यावेळेस त्या सांगू लागले की माझे जे सवतीचे मुलं आहेत बली, हे माझ्या पुत्राला त्रास का देतात, त्यांना स्वतंत्र राज्य असून सुद्धा माझ्या मुलांना त्रास का देतात. असं म्हटल्याच्या नंतर महाराज त्या कश्यप ऋषीनं आदिती मातेला पयोव्रताचा उपदेश केलेला आहे. पयोव्रत म्हणजे दुधाचा व्रत आहे बरं का. हे दूध म्हणजे दुग्ध व्रत महाराज 12 दिवसापर्यंत करायचं, असं याचं वर्णन आलेलं आहे. या पयोव्रतामध्ये महाराज एकदम निष्ठेनं फाल्गुन मासामध्ये शुद्ध प्रतिपदेपासून हे व्रत करायचं. आणि व्रत केल्याच्या नंतर महाराज 12 दिवस द्वादशीला हे व्रत संपतं. 12 वर्षापर्यंत महाराज फक्त दुधाचेच पदार्थ खायचे. ज्याला दूध जास्त आवडतं त्याच्यासाठी चांगलं हे, हो, ज्याला दूध जास्त आवडतं त्याच्यासाठी हे व्रत चांगलं आहे. या व्रताचा फायदा काय आहे तर चांगली संतती निर्माण होते. म्हणून महाराज आता या आदिती मातेनं महाराज भगवान म्हणजे कश्यपाने पयोव्रताचा उपदेश केल्यानंतर ती जी माता आहे हे पयोव्रत करते. आणि पयोव्रत केल्यानंतर महाराज भगवान परमात्मा प्रसन्न होतात. भगवान परमात्मा प्रसन्न झाल्याच्या नंतर महाराज भगवान परमात्म्याला ती आदिती मातेनं सांगितलं की देवा की तुम्हीच माझ्या पोटी जन्माला यावे अशी त्या मातेने विनवणी केली. त्यावेळेस महाराज शुभ नक्षत्र शुभ काळ या शुभ तिथीला महाराज भगवान वामन हे आदिती मातेच्या पोटी जन्म घेतात. वामन भगवंताचा जन्म झाल्याच्या नंतर सगळ्या देवदेवतांनी त्या वामन भगवंताचा जय जयकार केलेला आहे. वामन भगवान की जय. सगळ्या देवदेवतांनी महाराज जय जयकार केला. वामन भगवान परमात्म्याचं स्वरूप सांगत असताना सांगतात महाराज की किती सुंदर होते. महाराज त्यांच्या हातामध्ये शंख चक्र गदा पद्म धारण केलेलं होतं. कमलदलाप्रमाणे सुंदर नेत्र होते. त्यांची जी कांती होती, त्यांचं जे शरीर होतं श्याम वर्णाचं होतं बरं का. हळूहळू ते मोठे होऊ लागले. पुढे त्यांचा जातकर्मादी संस्कार झालेला आहे. त्यानंतर महाराज उपनयन संस्कार सुद्धा त्यांचा झालेला आहे असं वर्णन आलेलं आहे बरं का. उपनयन संस्कार म्हणजे जनेऊ संस्कार झाला त्यांच्यावर. जनेऊ संस्कार झाल्यानंतर महाराज कोणी कोणी काय काय दिलं तर सूर्यदेवतांनी भगवान सूर्यांनी महाराज या वामन भगवंताला गायत्री मंत्राचा उपदेश केलेला आहे बरं का. गायत्री मंत्राचा सर्वात अगोदर उपदेश करतात. त्यानंतर महाराज गायत्री मंत्र झाल्याच्या नंतर महाराज देवगुरु बृहस्पतीने यज्ञपवित त्यांना दिलेला आहे. कश्यपाने मेखला दिली, पृथ्वीने कृष्णाजीने दिलेला आहे, चंद्राने त्यांना दंड दिला, आदिती मातेनं कौपिन दिलं, कटिवस्त्र दिलं, आकाशाने छत्र दिलेलं आहे, ब्रह्मदेवाने कमंडलू दिलेलं आहे, सप्त ऋषीने त्यांना कुश दिलंय, कुशाचं आसन दिलेलं आहे, सरस्वती मातेनं रुद्राक्षाची माळ दिलेली आहे. आणि अशा प्रकारे त्यांचा उपनयन संस्कार झाला. आणि उपनयन संस्कार झाल्याच्या नंतर महाराज उपनयन झालं की लगेच भिक्षा करावी लागते बरं का. भिक्षा करावी लागते कारण जे पात्र आपल्याला दिलेलं आहे, पात्र दिलेल्या कारणानं त्या पात्रामध्ये भिक्षा द्यावी. महाराज त्या वामन भगवंतांना कुबेरानं पात्र दिलेलं आहे. कुबेर भगवान परमात्म्याने पात्र दिलेलं आहे. आणि भिक्षा मागत असताना पार्वती मातेनं सुरुवातीला भिक्षा दिली बरं का. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहि च पार्वती माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः बांधवा शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम्. म्हणून महाराज हे अन्नपूर्णा स्तोत्र आहे. भगवती पार्वती मातेनं महाराज भगवंताला वामन जे बटू स्वरूपामध्ये वामन भगवान परमात्मा होते ना, त्यांना
प्रथम भिक्षा दिलेली आहे. भिक्षा वाढण्याचं कार्य पार्वती माता करतात. त्यानंतर महाराज अशा प्रकारे या बटुक वेशधारी भगवंताचा उपनयन सोहळा पार झाला. त्यानंतर महाराज हे जे वामन भगवान परमात्मा आहेत बलीकडे जातात आणि बलीकडे गेल्याच्या नंतर बली हा दानशूर राजा आहे. या दानशूर राजा असल्या कारणानं महाराज बलीकडे जातात आणि बलीकडे गेल्याच्या नंतर महाराज भगवंताचं आदरातिथ्य त्या बलीनं केलेलं आहे. आदरातिथ्य केल्याच्या नंतर त्या बलीनं भगवंताला विचारलं की सांगा म्हणे काय सेवा करू. ब्राह्मण वेशधारी भगवान परमात्मा ज्यावेळेस बलीकडे जातात त्यावेळेस महाराज बलिराजाने विचारलं सांगा काय सेवा करायची. त्यावेळेस भगवंताने सांगितलं की राजा मी संतुष्ट ब्राह्मण आहे, मला जास्त काही लागत नाही. मला द्यायचं असेल ना तर माझ्या पायानं मोजून 3 पाय जमीन मला दे. असं म्हटल्याच्या नंतर बळीराजा म्हणतात आम्ही एवढा उदार राजा आहे, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मागा. असं म्हटल्याच्या नंतर महाराज भगवान परमात्मा म्हणतात नाही मी समाधानी आहे, मला फक्त 3 पाय जागा दे. असं म्हणल्यानंतर महाराज बळी 3 पाय जागा देण्यासाठी भगवंताला होकार देतो. त्यावेळेस बळीचे जे गुरु आहेत शुक्राचार्य ते शुक्राचार्य महाराज बळीला वचन देऊ देत नाहीत. बळी तू काय करतोस. अरे हे ब्राह्मणाचा वेश धरून साक्षात देव आलेले आहेत. हा देव ठकडा आहे, तुला ठकवणारा आहे, तू यांना वचन देऊ नकोस. असं म्हटल्याच्या नंतर महाराज आपल्या गुरुचं वचन बळी मानत नाहीत बरं का. बळी मानत नाहीत. बळी म्हणतात जर साक्षात जगाचा मालक जर माझ्याकडे काही मागण्यासाठी जर येत असेल ना तर ते याचक आहेत, भिकारी आहेत आणि मी दानदाता देणारा आहे, मी तुमचं काही ऐकणार नाही. त्यावेळेस महाराज आता जो आपला शिष्य आहे बळी ऐकत नाही म्हणून शुक्राचार्यांनी काय केलं, जी पाण्याची झारी असते त्या झारीमध्ये जाऊन बसली आणि इकडे भगवंतांनी त्याच्याकडून वचन घेतलं आणि वचन घेतल्याच्या नंतर महाराज आता जे बळी आहेत त्या बळीने महाराज वचन घेतलं भगवंताकडून आणि भगवान परमात्म्याला ही जी भूमी आहे ती 3 पाय भूमी ती दान करायची म्हणून महाराज आता बळी संकल्प सोडावा लागतो ना. त्यावेळेस महाराज संकल्प सोडण्यासाठी आता बळी संकल्प घेणार. संकल्प घ्यायचा आहे तर त्याच्या अगोदर महाराज हातामध्ये पाणी घ्यावं लागतं. पाणी घ्यावं लागतं. या नाही वरीच्या गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय राधे श्याम. बघा एक बार चेक करा ना माईक तुमचं. बर आज आपल्या कथेमध्ये माझे परममित्र असणारे भागवताचार्य संतोष महाराज शास्त्री आहेत बरं का. कारण महाराज आम्ही या आणि हे जे दुसरे महाराज आहेत भागवताचार्य कृष्णा महाराज शास्त्री आम्ही 3 जण ऋषिकेशला शिकायला होतो. हां हे जे महाराज आहेत संतोष महाराज हे अंबाजोगाईवरून आलेले आहेत आणि यांचं गाव इथंच आहे पाथरी तालुक्यामध्ये महाराजांचं. दोघांनी सहज काल फोन झाला तर ते म्हणे आम्ही येतो थोडंसं ऐकायला. मी म्हणलो आपल्याला काय येणार आहे, कारण आता सोबत शिकलेलो आहोत आम्ही, एकाच गुरुजीकडून शिकलेलं असल्या कारणानं आता यांच्या पुढं काही सांगायला गेल्यामध्ये अरे हे सांगायला लागलेत, असं सांगायला लागलेत का असं म्हणतील ते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, आता सोबत शिकल्यामुळं थोडंसं दडपण येतं, अडचण येतं. उलट महाराजांचं म्हणजे संगीत विशारद झालेले, चांगलं गायन करतात. आज दोन्हीही माझे परममित्र या कथेला भेट दिल्याबद्दल यांचे खूप खूप आभार. माईकवाले कुठे आहेत, सिस्टीमवाले कमी जास्त करायला कमी वाटायला तुम्हाला. बघा पंडित महाराजाला आवाज नाही म्हणून. हा वेगळं वाटायला लागले आज.
हरि ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. काय सांगू लागलो मी? भागवत आहे का नाही? भागवत सांगत होतो. भागवतामध्ये बळीराजांनी महाराज भगवंताला जे वचन दिलेलं आहे, वचन दिल्याच्या नंतर महाराज भगवान परमात्मा म्हणतात नुसतं वचन देऊ नको, तर काय करतो? संकल्प सोड. कारण संकल्प सोडणं गरजेचं असतं. नुसतं दान देतो असं म्हटल्याच्या नंतर आपल्याला जर ते दान देणं जर झालं नाही तर महाराज आपल्याला दोष लागतो, पाप लागतो. म्हणून वचन नाही द्यायचं तर संकल्प सुद्धा सोडायचा. म्हणून महाराज संकल्प सोडण्यासाठी जसं पाणी त्यांनी हातामध्ये घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि पाणी हातामध्ये सुरुवात करत असताना महाराज जसं ते मंत्र म्हणू लागले, ओम विश्वम ओम विष्णुर्विष्णुर्विष्णु श्रीमद भगवतो महापुरुषेष्ण विष्णू राज्यया असं म्हणून ज्यावेळेस महाराज संकल्प घेतात त्यावेळेस त्या झारीतून पाणी पडत नव्हतं. पाणी पडत नाही म्हणून त्यांनी महाराज काय केलं, एक दर्भाची काडी त्या झारेमध्ये टाकत असताना भगवंताने तीच संधी साधली आणि त्याच्यावर वज्रमंत्र टाकलेला आहे. आणि जसं महाराज त्या झारीमध्ये महाराज बळी महाराजांनी ती काडी दर्भाची खुपसली त्यावेळेस हे जे शुक्राचार्य त्या झारीच्या छिद्रामध्ये जाऊन बसले होते आणि बसल्या कारणानं त्यांचा डोळा फुटला. शुक्राचार्याचा डोळा फुटला. त्यावेळेस शुक्राचार्याने विचार केला, अरे मी तुला अडवण्याचा प्रयत्न करतोस तर दुष्टा तू माझाच डोळा फोडलास. म्हणून महाराज त्या बली महाराजावर चिडले आणि बलीला सांगितलं कर तुला काय करायचे. त्यावेळेस महाराज बलीने महाराज आपला संकल्प पूर्ण केला. संकल्प पूर्ण केल्याच्या नंतर भटुक वेशधारी जे महाराज भगवान परमात्मा होते त्यांनी त्या भगवंताने आता विशाल रूप धारण केलेलं आहे आणि विशाल असा स्वरूप धारण करून महाराज एका पायाने दुसऱ्या पायानं अंतरिक्ष म्हणजे स्वर्गलोक व्यापलं. आता तिसरा पाय ठेवायचा कुठं? त्यावेळेस बळी चिंतित होते. त्यावेळेस त्यांची जी पत्नी आहे त्या पत्नीनं सांगितलं की महाराज काळजी का करता, तुमचं जे मस्तक आहे ना त्या मस्तकावर पाय ठेवायला लावा. त्यावेळेस महाराज बळीने सांगितलं की देवा तिसरा जो पाय आहे तो तिसरा पाय माझ्या मस्तकावर ठेवा. असं म्हटल्याच्या नंतर महाराज भगवंताने त्या भगवंताने जो आपला पाय आहे तो पाय बळीच्या मस्तकावर ठेवला आणि बळीला पाताळात घातलं. बळीला पाताळात घातल्याच्या नंतर महाराज जे स्वर्गामध्ये जे व्यापलेलं होतं भगवंताचं स्वरूप त्या स्वर्गाचं जे राज्य आहे ते राज्य इंद्राला दिलं आणि बळीला पाताळातलं राज्य दिलेलं आहे. अशा प्रकारे महाराज भगवंताने हे जे 3 पाय भूमी बळीकडून मागितलेली आहे. यानंतर इंद्राला आपलं जे राज्य आहे ते राज्य भगवंताने दिलेलं आहे. यानंतर भगवंताला वाटलं अरे हा जो बळी आहे या बळीनं माझ्यासाठी खूप काही दान दिलेलं आहे, याच्या दानातून आपण कसं उतरावं हो यासाठी भगवंताने बळीच्या त्या दारामध्ये पाताळामध्ये महाराज द्वारपालाचं काम केलेलं आहे. द्वारपालाचं काम करत असताना महाराज लक्ष्मी माता विचार करतात की भगवान परमात्मा नाहीत, एवढे दिवस कुठे गेले असतील असा विचार लक्ष्मी माता करतात. त्यावेळेस नारदाची आणि लक्ष्मी मातेची भेट होते. नारदजीनं सांगितलं की भगवान परमात्मा बळीच्या राज्यामध्ये द्वारपालाचं काम करतात पाताळामध्ये. तुम्ही काय करा, आता येणारी जी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधनची जी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेला तुम्ही बळीकडे जा आणि त्यांना राखी बांधा आणि राखी बांधल्याच्या नंतर जे भेटवस्तू देतील त्यावेळेस तुम्ही काय मागा, भगवंताला मागा. असं नारदाने सांगितल्याच्या नंतर लक्ष्मी माता तशाच पद्धतीने महाराज पौर्णिमेच्या दिवशी तिथे गेल्या आणि बळीला राखी बांधली. बळीला राखी बांधल्याच्या नंतर
महाराज बळीनं विचारलं की काय पाहिजे तुम्हाला. त्यावेळेस लक्ष्मी माता म्हणते माझे जे पती आहेत ते पती मला पाहिजेत. त्यावेळेस बळीनं विचार केला भगवान परमात्मा इथं कुठे. त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं की बळी तुझे दिलेलं मला जे दान आहे त्या दानातून उतराई होण्यासाठी मी तुझ्या या दारावर द्वारपालाचं काम केलेलं आहे. म्हणून भगवान परमात्मा सुद्धा बळीला सांगतात. आणि अशा प्रकारे महाराज हे जे भगवंताने बळीला दिलेल्या दानातून भगवंताने आपलं जे ऋण आहे ते ऋण चुकवलेलं आहे असं हे बळीचं चरित्र इथं आलेलं आहे. यानंतर या अष्टमस्कंदाच्या शेवटी महाराज भगवंताने मत्स्य अवतार धारण केलेला आहे आणि वेदाचं रक्षण भगवंताने केलेलं आहे. तोही प्रसंग आलेला आहे. यानंतर आता आपल्याला नवमस्कंदाची कथा श्रवण करायची आहे. नवमस्कंदाची कथा श्रवण करण्यापूर्वी थोडक्यामध्ये आपल्याला भजन ऐकायचं आणि भजन झाल्याच्या नंतर नवमस्कंद सुरू करायचं. नमो भगवते वासुदेवाय. राजोवाच यौसो सत्यव्रतो नाम राजर्षि द्रविडोऽसुर ज्ञानं योऽतीत कल्पान्ते लेभे पुरुष सेवया. अष्टमस्कंदामध्ये आपण मन्वंतराचं श्रवण केलेलं बरं का. कारण ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 12 मनु आणि 12 इंद्र होतात. मन्वंतर खूप मोठं असतं. म्हणून महाराज आत्ताचं जे सध्याचं जे मन्वंतर चालू आहे त्याचं नाव आहे वैवस्वत. वैवस्वत मन्वंतरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथम चरणे. आपण ज्यावेळेस संकल्प घेतो ना त्यावेळेस त्याचा उच्चार करतात बरं का. मग महाराज तुम्ही यापूर्वी मन्वंतर सांगितलेले आहेत. पण आता जो सत्यव्रत राजा आहे तो राजा विवस्वानाचा म्हणजे नारायणाचा पुत्र आहे. ते वैवस्वत म्हणून ओळखले जातात. असे जे वैवस्वत मनु महाराज आहेत त्यांच्या वंशामध्ये काय काय घडलं, कोणते कोणते पवित्र कीर्ती राजे झालेले आहेत, पराक्रमी राजे झालेले आहेत. खरं म्हणजे राजाचं चरित्र ऐकून काय होणार आहे हो. राजाचं चरित्र आपल्या जीवनामध्ये काय योगदान आहे राजाच्या चरित्राचं. पण हे जे राजे आहेत हे राजे कसे आहेत, पवित्र कीर्ती असे राजे आहेत. या राजाच्या चरित्रातून आपल्याला आपलं जीवन कसं जगावं याचा मार्ग आपल्याला सापडतो बरं का. कारण पवित्र होण्यासाठी जे पवित्र कीर्ती असे राजे आहेत त्यांचं चरित्र आपण श्रवण करायला पाहिजे. म्हणून शुकाचार्य भगवान राजर्षी परीक्षितला सांगायला सुरुवात करतात. श्री शुक उवाच श्रूयतां मनोवंशं प्राचुर्येण परन्तपः न शक्यते विस्तरशो वक्तुं वर्षशतैरपि. शुकाचार्य सांगतात की राजन मी तुला जेवढं होईल तेवढं सांगायचा प्रयत्न करतो असं म्हणतात बरं का. न वक्तुं शक्यते म्हणजे विस्तारानं मी तुला सांगू शकणार नाही. कारण जर सांगायला जर गेलं तर जे पवित्र कीर्ती राजे झालेत ना यांचं चरित्र विस्तारानं सांगायचं गेलं तर वर्ष शतैरपि म्हणजे 100 वर्षापर्यंत जरी तुला हे जर चरित्र सांगत बसलो ना तरीही ते चरित्र संपणार नाही. एवढं अगाध चरित्र आहे या राजांचं. म्हणून तुला जेवढं होईल तेवढं थोडक्यामध्ये सांगायचा प्रयत्न करतो असं म्हणतात महाराज. हे जे वैवस्वत मनु महाराज आहेत यांचं नाव दुसरं नाव आहे श्राद्धदेव. यांना श्रद्धा नावाची मुलगी देण्यात आली. तिच्यापासून त्यांना 10 पुत्र झालेले आहेत. आणि हे जे 10 पुत्र झाल्याच्या नंतर महाराज या श्रद्धा मातेला कन्या पाहिजे होती. कन्या पाहिजे म्हणून त्यांनी एक यज्ञ केला. आणि हे जे श्राद्धदेव आहेत यांना पुत्र पाहिजे होता. मग त्यांनी यज्ञ केला. यज्ञ केल्याच्या नंतर महाराज त्यांना मुलगी झाली. मुलगी झाल्याच्या नंतर महाराज हे जे श्राद्धदेव आहेत श्राद्धदेव आपल्या गुरुला विचारतात की मंत्रामध्ये काही चूक झाली का. कारण मी पुत्रासाठी हा यज्ञ केला होता तर कन्या कशी झाली. त्यावेळेस
ती जे ऋत्विज आहेत त्या ऋत्विजाला विचारण्यात आलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्हाला राणी साहेबांना सांगितलं होतं की मुलगी पाहिजे, कन्या पाहिजे, म्हणून आम्ही तसेच मंत्र घेतले, म्हणून त्यांना कन्या झाली. मग त्या कन्येला महाराज महर्षी वशिष्ठांनी आपल्या सामर्थ्यानं पुत्र केलं. मुलीचं मुलामध्ये रूपांतर केलं बरं का. त्यानंतर महाराज त्याचं नाव ठेवण्यात आलं सुदुम्न. आता ते वयात आलेले आहेत, त्यांचं आता लग्न करायचं, पण एके दिवशी त्या सुदुम्नानं महाराज काही सेना घेऊन महाराज वनामध्ये शिकारीला गेले. मग कोणत्या वनात गेले? मेरू पायथ्याच्या खाली मेरू पायथ्याच्या जवळ एक वन होतं, त्या वनामध्ये गेले. तिथं एक चमत्कार झाला. काय चमत्कार झाला? त्या वनामध्ये जसा यांचा प्रवेश झाला, प्रवेश झाल्याच्या नंतर हे जे सुदुम्न आहे, त्यांचे जे घोडे आहेत, हे जे सैनिक आहेत, हे सर्व महाराज पुरुष न राहता स्त्री रूपामध्ये परिवर्तन झाले. यांचं स्त्री झाले सर्वजण. कारण याचं कारण असं होतं, का झालं होतं असं? हे जे मेरू पर्वताच्या पायथ्याशी असलेलं जे वन आहे, या वनामध्ये एक बार भगवान शंकर आणि पार्वती माता बसलेल्या होत्या. त्यावेळेस पार्वती माता आणि भगवान शंकर एकांतामध्ये बसले असल्या कारणानं त्यावेळेस तिथं काही ऋषी त्यांना भेटायला आले. त्यावेळेस पार्वती माता चिडल्या भगवान शंकरावर. काय हो, या ऋषींना काही काळजा असतो का नाही? कधीही इथे येतात, न विचारता येतात. असं म्हटल्याच्या नंतर महाराज भगवान शंकरांनी सांगितलं की काळजी करू नका, आता मी या वनामध्ये जो कोणी येईल तो पुरुष न राहता स्त्री होईल, असा शाप त्या वनाला दिला कारणानं महाराज आता हे जे सुदुम्न आहे तो शिकारीसाठी नेमका त्याच वनामध्ये गेलेला आहे. म्हणून आता तो पुरुष न राहता तो स्त्री झालेला आहे. मग स्त्री झाल्याच्या नंतर महाराज स्त्री झाले. त्यांना चंद्राचे जे पुत्र आहेत बुध महाराज, त्यांनी त्या स्त्रीवर त्यांनी दृष्टी टाकली. त्यावेळेस त्यांना ते खूप आवडले. खूप आवडल्यानंतर महाराज त्या दोघांचा विवाह झाला. इकडे महर्षी वशिष्ठांना जसं कळालं की आपला जो यजमान आहे ते यजमानाला आपण त्या मुलगा केला होता, ती आता स्त्री रूपाने परिणित झाली असं म्हटल्याच्या नंतर महाराज त्यांना खूप राग आला. राग आल्याच्या नंतर त्यांनी पुन्हा आपल्या सामर्थ्याने त्यांना पुरुष करायचं ठरवलं. पण महाराज भगवान शंकराने सांगितलं की त्याला आता कायमचं पुरुषत्व देता येणार नाही, तर 1 महिना स्त्री आणि 1 महिना पुरुष असा त्याला उशाप देण्यात आला. अशा पद्धतीने महाराज सुदुम्न आता आपलं जीवन व्यतीत करू लागले. यानंतर महाराज याच वंशामध्ये प्रशद्र महाराज झाले. प्रशद्र महाराज हे महर्षी वशिष्ठांच्या आश्रमामध्ये गायीची सेवा करू लागले. एकदा गायीची सेवा करत असताना महाराज गोशाळेमध्ये ते गायीचं रक्षण करू लागले. रक्षण करत असताना रात्रीची वेळ आहे. रात्रीच्या वेळेमध्ये त्या गोशाळेमध्ये महाराज वाघ शिरला कारणाने महाराज त्या गायी इकडे तिकडे धावू लागल्या. मग धावत असताना भीतीने धावू लागल्या. त्यावेळेस या प्रशद्र महाराजांनी काय केलं? त्या वाघाला मारण्यासाठी महाराज बाण चालवला. बाण चालवल्याच्या नंतर महाराज ते जे बाण आहे ते वाघाला न लागता महाराज त्या वाघाच्या कानापासून ते गेला आणि एका गायीला तो बाण लागला. गायीला बाण लागल्याच्या नंतर गाय जागीच मृत्युमुखी पडली. त्यावेळेस महाराज वशिष्ठांना दुसऱ्या दिवशी सांगितलं की गोशाळेमध्ये रात्री वाघ आला होता आणि माझ्याकडून असा प्रकार घडला आणि माझ्याकडून गोहत्या झाली. त्यावेळेस महाराज वशिष्ठांनी त्या प्रशद्र महाराजांना महाराज शाप दिलेला आहे, जा म्हणे तू शूद्रत्वाला प्राप्त होशील. असं म्हटल्याच्या नंतर महाराज हे प्रशद्र महाराज आता शूद्रत्वाला प्राप्त झालेले आहेत. त्यांनी विचार केला, जाऊ द्या, आपण गुरुची सेवा केलेली आहे, गुरुंनी जसं आपल्याला राहायला सांगितलं त्या अवस्थेमध्ये राहू, जसं आपल्याला प्रारब्धानं जो भोग आपल्याला भोगायचा तो भोगायचा. म्हणून महाराज
यदृच्छा लाभ संतुष्टो असा विचार करून हा जो राजा आहे ना, या राजांनी शेवटपर्यंत आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे आणि तो जीवन व्यतीत करत असताना महाराज त्यांनी भगवंताचं भजन केलेलं आहे आणि भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे. हे सुद्धा चरित्र महाराज आपल्याला या प्रशद्र महाराजाचं चरित्र इथं सांगितलेलं बरं का. याचं कारण काय आहे महाराज, हे एवढे पवित्र कीर्ती राजे असून सुद्धा महाराज गुरुचा शाप झाल्याच्या नंतर गुरुची आज्ञेचं पालन कसं करतात हे या चरित्रामधून आपल्याला शिकायचं आहे बरं का. शिरोधार्य गुरुची जी आज्ञा आहे ती शिरोधार्य कशी करतात हे या चरित्रातून आपल्याला शिकायचं आहे. याच महाराज वंशामध्ये यांच्याच कुळामध्ये अनेक असे पवित्र कीर्ती राजे झालेले आहेत. मनुपुत्र शर्याती महाराज सुद्धा याच कुळामध्ये झालेले आहेत बरं का. शर्याती महाराज एकदा वनातून जाऊ लागले. जात असताना वाटेमध्ये च्यवन ऋषीचा आश्रम त्यांना लागलेला आहे. च्यवन ऋषीचा आश्रम लागल्या कारणाने महाराज ते तिथं थांबतात. ते तिथं थांबले होते. सैनिक आणि आपली जी मुलगी आहे ती मुलगी हे सर्वजण तिथे थांबल्या कारणाने आता जी मुलगी होती ती मुलगी बाल स्वभावाची होती. तिनं आपल्या मैत्रिणीसोबत ती आश्रम पाहू लागली की आश्रम कसा आहे. एवढं दिव्य जे आश्रम आहे तिथे नाना प्रकारचे फळं फुलं आलेले आहेत, बागा उपवन तिथं होते. म्हणून ती जी लहान कन्या आहे ती कन्या पाहत असताना तिनं एका वारुळामध्ये डोकावून पाहिलं. वारुळामध्ये डोकावून पाहिल्याच्या नंतर महाराज ती बघते तर आतमध्ये काहीतरी चमकत आहे. काय चमकत आहे असा विचार करून महाराज तिने बाजूचे काट्याचं झाड होतं त्याच्यातला काटा तोडला आणि त्या वारुळामध्ये जी चमकणारी वस्तू आहे त्याच्यामध्ये ती टोचल्याच्या नंतर महाराज तिथे त्या आश्रमात राहणारे जे च्यवन महर्षी होते ना, ते च्यवन महर्षी साधना करत होते आणि साधना करत असताना त्यांच्या अंगावर एवढं मोठं वारुळ झालं होतं. त्यांच्या डोळ्यामध्ये जसं तो काटा टोचला त्याच्यातून रक्त यायला लागलं. रक्त येत असलेलं पाहून ही जी सुकन्या आहे ही सुकन्या महाराज घाबरली आणि आपल्या वडिलाकडे गेली. पण झालं असं महाराज, हे जे शर्याती महाराज आहेत, या शर्याती महाराज यांचे जे सैनिक आहेत हे शर्याती महाराज आहेत, यांची महाराज लघवी आणि संडासच बंद झाली. कारण ऋषीचा अपमान झाला होता. म्हणून आता काय करावं, सगळ्याचे पोट महाराजाशी फुगायला आले. कोणाला काहीच कळत नाही का झालं असं. राजा विचारतात कोणाकडून काही अपराध तर नाही झाला ना. त्यावेळेस महाराज जे सेवक आहेत ते सेवकांनी सांगायला सुरुवात केली की महाराज आमच्याकडून कोणताही अपराध झाला नाही. त्यावेळेस महाराज ही जी सुकन्या आहे ती सुकन्या आपल्या वडिलाकडे जाते आणि वडिलांना सांगते की बाबा माझ्याकडून हा अपराध झालेला आहे, असा अपराध झाला. तिची वारुळ आहे ना त्या वारुळामध्ये मी काटा टोचला, काय चमकते म्हणून पाहायला गेले आणि काटा टोचला असं म्हटल्याच्या नंतर महाराज हे जे शर्याती महाराज आहेत तिथे जातात. सेवकाला सांगितलं की बघा रे त्या वारुळामध्ये काय आहे. त्यावेळेस महाराज वारुळ बाजूला करून पाहतात तर ज्या ऋषींच्या आश्रमामध्ये आपण बसलेलो आहोत ना ते ऋषी तिथं ध्यानस्थ आहेत, साधना करतात. पाहतात महाराज ऋषी अंध झालेले आहेत. मग ऋषींनी सांगितलं की कोण आहेत तुम्ही, माझी अवस्था अशी का केली असं विचारल्याच्या नंतर शर्याती महाराजांनी आपला परिचय दिल्याच्या नंतर महाराज ऋषींना सांगितलं, अरे मी जी साधना करू लागलो साधनेमध्ये माझं काल व्यतीत होत होता, पण आता माझी जी दृष्टी आहे ती दृष्टी नष्ट झालेली आहे. मी माझा निर्वाह कसा करू असं म्हटल्याच्या नंतर महाराज राजाने सांगितलं की महाराज हे जे झालेलं कृत्य आहे त्या कृत्याबद्दल मी क्षमा मागतो, माफ करा मला. पण तुमची दृष्टी नाही ना, ही दृष्टी म्हणून माझी जी कन्या आहे ही जी सुकन्या मी तुम्हाला देतो, ही तुमची सेवा करेल, हिचा तुम्ही स्वीकार करा असं म्हटल्याच्या नंतर महाराज या च्यवन ऋषी सोबत या सुकन्येचा विवाह झालेला आहे. आणि सुकन्येचा विवाह झाल्या कारणानं महाराज आता ही सुकन्या त्या ऋषीच्या आश्रमात राहू लागली. महाराज वयोवृद्ध ऋषी या ऋषीची सेवा ही बालिका करते. महाराज जे लोक साधना करतात, तप करतात, जप करतात त्यांना राग खूप लवकर येतो. म्हणून हे जे रागीट स्वभावाचे ऋषी महाराज कधी काही त्या कन्येकडून चुकलं ना की लगेच तिला रागराग करायची. करिता तपे काम क्रोध खवळती म्हणलेले. म्हणून महाराज साधना करत असताना राग वगैरे लवकर येतो. आता जे कोणी साधना करत नाही त्यांना रागच येत नाही. म्हणून
हे जे ऋषी आहेत, ऋषी साधना करायचे आणि साधना करत असल्या कारणानं महाराजांना राग यायचा. तरी पण ती जी लहानशी कन्या आहे, ती कन्या महाराज त्या साधूची सेवा करायची. एके दिवशी काय झालं, त्या आश्रमामध्ये महाराज 2 अश्विनी कुमार आले. अश्विनी कुमार येतात, पाहतात, अरे हे एवढे वयोवृद्ध ऋषी आहेत, यांची सेवा एवढी छोटीशी सुकुमार कन्या करते. त्या कन्येला विचारलं की कोण आहेस तू? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, त्यांनी त्या सुकन्येनं या अश्विनी कुमाराला सांगितलं की मी त्यांची पत्नी आहे. मग असं का झालं म्हणल्यानंतर तिनं सर्व वृत्तांत त्या अश्विनी कुमाराला सांगितलं. त्यावेळेस तिची कन्या अश्विनी कुमारांना म्हणते की तुम्हाला जर माझ्या पतीला जर तारुण्य देता येत असेल ना तर तुम्ही द्या. असं म्हटल्याच्या नंतर अश्विनी कुमार म्हणू लागले की आम्ही त्यांना तारुण्य देऊ, पण आम्हाला त्याच्यामध्ये फायदा काय? महाराज किती जरी मंद व्यक्ती असला तरीही तो फायद्याशिवाय काम करीत नाही. प्रयोजनमनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते असं म्हटलेलं आहे. किती जरी मंद असला, भोळसर असला, येडा असला तरी तो काय करतो? काहीतरी प्रयोजन, फल पाहिजे ना त्याला. म्हणून महाराज हे जे अश्विनी कुमार आहेत, हे अश्विनी कुमार महाराज विचारतात की आमचा फायदा काय? त्यावेळेस च्यवन ऋषींनी सांगितलं की तुम्हाला यज्ञामध्ये सोमपानाचा अधिकार आम्ही मिळवून देऊ. इंद्र तुम्हाला सोमपानाचा अधिकार देत नाहीत ना, तो अधिकार आम्ही तुम्हाला मिळवून देऊ. असं म्हटल्याच्या नंतर महाराज हे अश्विनी कुमार एका दिव्य सरोवरामध्ये या च्यवन ऋषीसह स्नान करतात. आणि स्नान केल्याच्या नंतर जसे ते बाहेर आले, बाहेर आल्याच्या नंतर दिव्य शरीर धारण केलेले महाराज, एकदम दिव्य शरीर या च्यवन ऋषीला प्राप्त झालेलं आहे. महाराज ही जी सुकन्या आहे, त्या सुकन्याला आपल्या पती ओळखता येत नाहीत, तिन्ही सारखे दिसतात. त्यावेळेस या सुकन्यानं अश्विनी कुमाराला विनंती केली माझे जे पती आहेत ना, त्या पतीची ओळख मला करून द्या. असं म्हटल्याच्या नंतर अश्विनी कुमारांनी त्या पतीची ओळख करून दिली. मग आता अश्विनी कुमार निघून गेले आणि निघून गेल्याच्या नंतर महाराज इकडे काय झालं, राजा विचार करतोय आपली एवढी लहानशी कन्या आहे, ही कन्या त्या वृद्ध आपल्या पतीची सेवा कशी करेल, कशी करत असेल, बघून तरी यावं, तिला भेटून यावं. वडील जातात महाराज. वडील जसे आश्रमामध्ये प्रवेश करतात, पाहतात एका तरुण पुरुषासोबत आपली जी मुलगी आहे ती मुलगी बसलेली पाहिली. आणि पाहिल्याच्या नंतर वडून जोरात महाराज ओरडतात, रागराग करतात, ओरडतात. त्या कन्येला म्हणतात की अगं तू हे काय केलंस? तू एका जार पुरुषासोबत बसलेली आहेस. तुझे एवढे तपस्वी पती सोडून, ऋषी सोडून तू या परपुरुषासोबत बसलेली आहेस. तू कुलाचा घात करणारी आहेस, कुलटा आहेस, असं काही बोलू लागले. त्यावेळेस महाराज ही जी सुकन्या आहे ती सुकन्या हसू लागली की बाबा थांबा तरी, काय म्हणतात तुम्ही? काय रागवतात? कशाला रागवतात? ऐका तरी माझं. असं ही सुकन्या म्हणते. त्यावेळेस महाराज ही सुकन्यानं आपल्या वडिलाला सांगितलं की बाबा हे असं यांना या प्रकारे तारुण्य प्राप्त झालेलं आहे. असं म्हटल्याच्या नंतर महाराज शर्यती महाराज आनंद होतो. आनंद झाल्याच्या नंतर महाराज आता च्यवन ऋषी या अश्विनी कुमारांना शब्द दिला होता की तुम्हाला सोमपानाचा अधिकार मिळवून देऊ. म्हणून महाराज शर्यती राजाच्या मदतीनं महाराज त्यांनी एक यज्ञ केलेला आहे. आणि यज्ञ केल्याच्या नंतर महाराज या अश्विनी कुमारांना सोमपानाचा अधिकार मिळवून देतात. मग मिळवून देत असताना महाराज शर्यती राजाचा राग येतो इंद्राला. इंद्राने खड्ग मारण्यासाठी शर्यतीला. त्यावेळेस महाराज हे जे च्यवन ऋषी आहेत ते च्यवन ऋषी त्याच्या सामर्थ्याने त्यांचा हात अडवला आणि ते हात तसाच वर उभा राहिला. महाराज खाली येत नाही ना, वर जात नाही, एवढ्या सामर्थ्यानं रोखून धरलं होतं. अशा प्रकारचं महाराज चरित्र इथं शर्यतीचं आणि या च्यवन ऋषीचं आणि सुकन्याचं आलेलं आहे. यानंतर महाराज या कुळामध्ये नाभाग महाराज झालेले आहेत. नाभागाचा जो मुलगा आहे तो अंबरीश महाराज यांचं सुद्धा इथं चरित्र आलेलं आहे. यानंतर महाराज अंबरीश महाराजांचं चरित्र म्हणजे महाराज द्वादशी व्रताचं व्रत त्यांनी केलेलं आहे. ते भंग करण्यासाठी दुर्वासा ऋषी आलेले आहेत असं चरित्र आलेलं आहे. यानंतर महाराज मानधाता राजा आणि सौरभ ऋषी यांचं सुद्धा इथं चरित्र आलेलं आहे बरं का. मानधाता राजाला 50 मुली होत्या. 50 मुली असल्या कारणानं महाराज
एके दिवशी सौभरी ऋषी तिकडे त्यांच्याकडे गेले आणि गेल्यानंतर त्या राजाला सांगितलं की मला लग्न करण्याची इच्छा झाली, राजा तुझी एखादी कन्या मला दे. असं म्हटल्याच्या नंतर राजाने सांगितलं 50 मुली आहेत. एखाद्या मुलीला जर म्हणलं ना तू ऋषीसोबत लग्न कर, तर मुलीला वाटेल की मला माझ्या वडिलांनी मलाच का आज्ञा दिली असं वाटेल. म्हणून राजाने सांगितलं की महाराज अंतपुरामध्ये माझ्या 50 कन्या आहेत, तुम्ही त्यांना मागणं घाला आणि मागणं घातल्याच्या नंतर जी मुलगी हो म्हणेल त्या मुलीसोबत मी तुमचा विवाह करायला तयार आहे. असं म्हटल्याच्या नंतर महाराज ऋषी आता वृद्ध अवस्थेत न राहता त्यांनी एकदम तरुणपणाचं वेश धारण केलेलं आहे आणि अंतपुरामध्ये प्रवेश करतात. आणि प्रवेश केल्याच्या नंतर महाराज या सौभरी ऋषीनं प्रवेश केला आणि मुलींना सांगितलं की तुमच्या वडिलांसोबत माझं बोलणं झालेलं आहे आणि मला लग्न करण्याची इच्छा आहे, मला लग्न करायचंय, तर माझ्यासोबत कोण लग्न करेल. त्यावेळेस महाराज या 50 मुली एकदम सर्वांनी हात वर केला. बरं का, सर्वांनी हात वर केला. राजांनी महाराज त्या 50ही मुलीसोबत या सौरभ ऋषी सोबत त्या 50 मुलीचं लग्न लावून दिलेलं आहे. त्यानंतर महाराज या राजाने या सौभरी ऋषींनी या 50 राणीसोबत दीर्घ काळापर्यंत आपला प्रपंच केलेला आहे आणि अशा प्रकारे इथं यांचं वर्णन आले आहे. त्यानंतर महाराज राजा याच वंशामध्ये राजा त्रिशंकू झालेला आहे. याच काळामध्ये महाराज अनेक असे पवित्र कीर्ती राजे झालेले. त्रिशंकूला स्वर्गामध्ये जायचं होतं, तर स्वर्गामध्ये हे आपले शरीर चलत नाहीत म्हणून आणि त्याला असं सशरीर स्वर्गामध्ये जायचं होतं. तरी त्यावेळेस त्याचे गुरूंनी नकार दिल्यामुळे त्यांनी गुरु बदलला आणि स्वर्गामध्ये जायचा प्रयत्न केला. मग आता स्वर्गामध्ये जायचं सामर्थ्याने विश्वामित्राने पाठवण्याचा प्रयत्न केला, पण वरचे जे स्वर्गातले लोक आहेत त्याला वर घेत नाहीत आणि खालचे लोक खाली घेत नाहीत. मग तो जसे दोडका जसा लटकतो महाराज मध्यभागीच, तशा प्रकारे या त्रिशंकूची गती झाली, तसा तो लटकला असं वर्णन इथं आलेलं आहे. यानंतर महाराज याच वंशामध्ये पवित्र कीर्ती राजा हरिश्चंद्राचं चरित्र आलेलं आहे. हरिश्चंद्र कसे होते, सत्यव्रती अशा प्रकारचे राजे होते. या हरिश्चंद्राचं इथं चरित्र आलेलं आहे. यानंतर महाराज अनेक असे पवित्र कीर्ती राजे झालेले आहेत. हरिश्चंद्राचा मुलगा रोहित आहे, रोहिताचा हरिताचा चंप याने चंपापुरी नगर स्थापन केलेलं आहे. चंपाला सुदेव नावाचा पुत्र झाला, सुदेवाला विजयाचा व्रक आणि व्रकाचा बाहुक नावाचा पुत्र आहे. बाहुकाचं राज्य शत्रूंनी हिरावून घेतलं होतं आणि त्यावेळेस तो आता शत्रूंनी राज्य घेतलं म्हणून वनामध्ये निघून गेला, अशी इथं आख्यायिका आलेलं आहे. त्याची जी पत्नी, त्या राजाची पत्नी महाराज गर्भवती होती आणि ऋषींनी तिला सांगितलं की बाबा तुझे पती आता वनामध्ये गेलेत आणि मृत्युमुखी पावले, त्यामुळे तू सती जाऊ नकोस कारण तू गर्भवती आहेस, असं त्यांनी सांगितल्यानंतर महाराज त्या ऋषीचं वचन ऐकून ती माता राहिली. पण तिच्या जे सवती होत्या त्या सवती मत्सर मनामध्ये असल्या कारणानं त्या सवतींनी त्या आपल्या सवतीला महाराज विष दिलं. ते विष तिनं घेतल्या कारणानं महाराज त्या गरासहितच महाराज तिने एका बाळाला जन्म दिला. त्या बाळाचं नाव ठेवण्यात आलं सगर महाराजांचं चरित्र आलेलं आहे. महाराज सगर महाराजांना 60,000 पुत्र झालेले आहेत. सगर महाराजांनी 100 अश्वमेध यज्ञ करायचं ठरवलेलं आहे. 99 यज्ञ पूर्ण होतात, आता 100वा यज्ञ पूर्ण करायचा आहे. म्हणून आपला जो घोडा आहे ते घोडा महाराज देशाटनासाठी त्यांनी सोडलेला आहे. सोडल्या कारणानं महाराज इंद्राने त्यांचा जो घोडा आहे तो लपवला कुठे, कपिल भगवंताच्या आश्रमामध्ये. इकडे घोडा परत का आला नाही म्हणून महाराज त्यांचे जे 60,000 पुत्र आहेत ना, ते पुत्र त्या घोड्याचा शोध घेऊ लागले. त्यावेळेस महाराज शोध घेतात, घोडा कुठेही सापडत नाही. त्यांनी पृथ्वी आकाश पाताळ सगळीकडे पाहिलं, पृथ्वी खोदून पाहिली महाराज, तरी घोडा सापडला नाही. कपिल भगवान गंगा सागर या ठिकाणी क्षेत्रामध्ये ध्यानस्थ होते, त्यांचं तिथं आश्रम होता. त्या आश्रमामध्ये घोडा त्यांना दिसला. ते जे 60,000 पुत्र आहेत
ते म्हणू लागले या ऋषींनीच आपला घोडा पळवलेला आहे आणि आपल्या आश्रमामध्ये लपवून ठेवला. म्हणून महाराज त्या ऋषीला काही वाई बोलू लागले. त्यावेळेस हे जे कपिल भगवान आहेत ना, त्यांनी या 60,000 पुत्रांना महाराज जाळून भस्म केलं. भस्म केल्याच्या नंतर राखाचा ढिगच पडला तिथं. त्यावेळेस त्यांचा शोध घेण्यासाठी एक एक जण जातात. महाराज गेलेले राजे काही परत येत नाहीत. सगळे महाराज विचार करू लागले असं का होतंय. म्हणून महाराज त्यांनी अंशुमान राजाला पाठवलं. अंशुमानाने पाहिलं आपला घोडा आहे ना, तो घोडा इथे आहे, ऋषींच्या आश्रमात आहे. त्यांनी त्या ऋषींना दंडवत केला, प्रणाम केला, ऋषीची स्तुती केली, विचारलं कशामुळे हा घोडा तुमच्याकडे आला आणि माझे जे चुलते आले होते ते कुठे आहेत. त्यावेळेस या ऋषींनी याचा नम्रताचा भाव पाहून महाराज त्यांनी त्या राखेच्या ढिगाऱ्याकडे बोट दाखवलं. हे म्हणे तुझे चुलते, हे जे राखेचे ढीग होऊन पडलेले आहेत. त्यावेळेस त्यांनी विचारलं की यांच्या उद्धाराचं साधन काय. त्यावेळेस त्या कपिल भगवंताने सांगितलं जर यांचा उद्धार करायचा आहे तर गंगा या पृथ्वी तलावर प्रकट झाली पाहिजे. असं म्हटल्याच्या नंतर महाराज आता गंगा माता प्रकट कशी होते यासाठी त्यांनी सांगितलं की तुला तप करावं लागेल. तप करायचं आहे. काय करावं महाराज तपासाठी. महाराज दिलीपाचा अंशुमानाचा पुत्र दिलीप हाही तप करतो. पूर्ण आयुष्य त्यांनी घातलेलं आहे. त्यानंतर दिलीपाचा जो पुत्र आहे भगीरथ महाराज, भगीरथ महाराजांनी महाराज गंगा अवतरणासाठी खूप तप केलेलं आहे. भगीरथ महाराजाला ही गंगा मैया प्रसन्न झाली. गंगा मैया प्रसन्न झाली. प्रसन्न झाल्याच्या नंतर गंगा माता आता अवतरित होणार. पण महाराज तिचा जो वेग आहे, वेग कोण धारण करील यासाठी या भगीरथ राजाने महाराज गंगा मातेची भगवान शंकराची आराधना केलेली आहे. आणि आराधना करून महाराज भगवान शंकराला प्रसन्न केलं आणि भगवान शंकराला विनंती केली की गंगा माता तुमच्या जटेमध्ये सामावून घ्या, त्यांचा वेग धारण करा. असं म्हटल्याच्या नंतर ज्यावेळेस गंगा माता अवतरित झाली आणि गंगा माता अवतरित झाल्याच्या नंतर महाराज भगवान शंकराच्या जटेमध्ये ती अवतरित झाली. आणि जटेमध्ये अवतरित झाल्यानंतर महाराज तिला बाहेर येण्यासाठी 6 महिने भगवान शंकराच्या जटेमध्ये ती फिरू लागली. तीच गंगामया महाराज गंगोत्री पासून तिचा उगम आहे. आता जसं जसं महाराज भगीरथ महाराज पुढे येत असताना जन्नू ऋषी तिथं साधना करू लागले. जन्नू ऋषी साधना करत असताना महाराज वाटेमध्ये जन्नू ऋषीने त्या गंगा मातेचं प्राशन करून घेतलं. पुन्हा महाराज हे जे भगीरथ राजा या जन्नू ऋषीला प्रसन्न करून घेतात आणि जन्नू ऋषीला प्रसन्न करून घेतल्यानंतर त्या ऋषींनी आपल्या मांडीतून ती गंगा प्रवाहित केलेली आहे. म्हणून या गंगा मातेला एक नाव आहे जान्हवी. जान्हवी नाव आहे. मग ही जी गंगा मैया आहे महाराज ऋषिकेश हरिद्वार करत 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 प्रयाग वगैरे करत करत काशी क्षेत्रावरून ही गंगासागरला गेली. आणि गंगासागरला गेली महाराज ही जे कपिल भगवंताचं जे आश्रम आहे त्या आश्रमाच्या समोर जिथे राखीचा ढीग पडलेला आहे तिथून महाराज ती गंगा मैया गंगासागरपर्यंत जाऊन पोहोचली. एवढा महिमा गंगा मातेचा आहे बरं का. कारण तेव्हापासूनच महाराज आपली जी वैदिक सनातन संस्कृती आहे त्यावेळेसपासून आहे गंगा जलाचा स्पर्श महाराज जर राखेला जरी झाला तरी त्या मनुष्याला महाराज सद्गती प्राप्त होते. म्हणून काय करतात, मनुष्य जर मेला वारला तर महाराज त्याची जी राख आहे गंगेमध्ये टाकण्याची प्रथा आहे. महाराज मेल्यावर माणसाचा उद्धार करते, जिवंतपणे उद्धार करणार नाही का ती गंगा मैया. महाराज संत सांगतात महाराज ही जी गंगा मैया किती पवित्र आहे. त्या गंगे मातेचं आपण जर मुखाने नुसतं नाव जरी घेतलं तरी महाराज आपले जे पाप आहेत ते पाप नाहीसे होतात.